अमेरिकन सरकार भारतीय विद्यार्थिनीच्या घरच्यांना 269 कोटी रुपये देणार आहे. हे 269 कोटी रुपयाची एवढी मोठी रक्कम कशासाठी देणार आहे? त्या अपघातामध्ये काय झालं होतं? का तो अपघात झाला होता? त्याच्यामागचं कारण काय होतं? त्या पोलिसांनी का असं केलं? या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, एवढी मोठी रक्कम तर भारतीय सरकार पण देत नाही. एखादा माणूस मेला, मोठ्या दुर्घटनेमध्ये मेला, तर बाहेरचं सरकार, ते पण भारतीय विद्यार्थिनीला एवढी मोठी रक्कम का देतंय? याच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, अमेरिकेच्या सिएटल शहरामध्ये एक दुर्घटना घडते. त्या दुर्घटनेमध्ये जान्हवी कुंडल, जी 23 वर्षीय विद्यार्थिनी आहे, भारतीय विद्यार्थिनी, जी अमेरिकेमध्ये शिकायला गेलेली आहे. मित्रांनो, नॉर्थ वेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये ती इन्फॉर्मेशन सिस्टमचा मास्टर्सचा कोर्स करत होती आणि याच्यामध्ये मित्रांनो एके दिवशी ती बाहेर पडते. बाहेर पडल्यावरती ती चालता झेब्रा क्रॉसिंगवरती येते आणि त्याच्यामध्ये भरधाव येणारी एक गाडी, पोलिसांची ही गाडी मित्रांनो, जिथं स्पीड लिमिट 40चा होता, तिथे 110च्या स्पीडनी तो पोलिसवाला गाडी चालवत होता. ज्याच्या हातात स्टीअरिंग होतं, त्याच्यावरती डाऊट घेतला जातोय, की तो ड्रग्ज घेतले होते त्यांनी. एवढंच नव्हे मित्रांनो, जो शेजारचा होता, त्याचा कॅमेरा ऑन होता आणि हाच कॅमेरा मित्रांनो डिसायडेड ठरलेला आहे या केसला सॉल्व्ह करण्यासाठी. 2 वर्षानंतर आता 2 ते 3 वर्षानंतर आता याचा निकाल आलेला आहे. आणि मित्रांनो, जी गाडी होती ती भरधाव गाडी त्या जान्हवीच्या अंगावरती त्या पोलिसांनी घातली. पोलिसांनी घातल्यावरती तो पोलिसवाला हसत होता. हसत असताना तो बोलला, की यांच्या जी जीवनाची किंमत आहे ती काहीच नाहीये, असं तो त्या व्हिडिओमार्फत बोलला. मित्रांनो, जान्हवी कुंडल जी 23 वर्षीय तरुणी, जी स्वप्न बघत त्या देशामध्ये गेली होती. त्या देशामध्ये जाऊन आई-वडिलांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं. तिच्या भावांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. तिच्या पूर्ण कुटुंबाचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं. शिक्षण घेऊन मोठं बनायचं होतं. त्या शिक्षणासाठी त्या देशामध्ये गेली आणि त्या देशामध्ये तिथल्या प्रशासनातल्या एका व्यक्तीने एक हत्यामार्फत अपघात केला. म्हणजेच काय मित्रांनो, हा अपघात जरी दिसत असला तरी ही हत्याच होती. कारण तिथं जर नियम बघितले, त्या नियमानुसार लोकं चालतात. जर 40चा स्पीड असेल तर 40चाच झेब्रा क्रॉसिंगच्या वेळेस तुम्हाला सावधानतेने गाडी चालवावी लागते. या सगळ्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागतं आणि याच्याचमध्ये मित्रांनो त्या जान्हवीचा मृत्यू झाला. आता या केसमध्ये मित्रांनो, जो कॅमेरा शेजारच्याकडं लावलेला होता, त्याच्या व्हिडिओमध्ये जो रेकॉर्ड झाला, त्याच्यामुळे या जान्हवीला ही रक्कम मिळते, तिच्या कुटुंबाला ही रक्कम मिळते. जान्हवीचा जीव त्याच्यामध्ये गेला, तिचे स्वप्न तिथं मिटले आणि हीच बाब त्या अमेरिकन सरकारला खुपली. मित्रांनो, ज्यावेळेस सगळे व्हिडिओ समोर आले, त्यावेळेस आपले जे इंडियन ब्युरोक्रॅट्स आहेत, त्यांनी पण आहे ना पॉवर लावली, ताकद लावली, सगळ्या गोष्टी समोर मांडल्या. तो जो पोलीस वाला जो होता त्याला सस्पेंड करण्यात आलं. $5,000 त्याच्यावरती फाईन लावण्यात आला. जान्हवीच्या घरच्यांना तिथल्या कोर्टाने व तिथल्या सिटी कोर्टाने जे पण आहे, त्यांनी एक डिसिजन पास करायला, त्याच्यामध्ये 269 कोटी रुपये तिच्या घरच्यांना देण्यात यावे. तिचा जीव तर आपण आणून देऊ शकत नाही, परंतु तिच्या घरच्यांना आम्ही ही रक्कमेच्या मार्फत दिलासा देऊ शकतो. मित्रांनो, त्यांच्या ज्या अमेरिकन डॉलरनुसार हे $29 मिलियन होतात आणि ह्याच्या इकडं जर बघितलं तर आपल्या इंडियन करन्सीनुसार 269 कोटी रुपये होतात मित्रांनो. आणि हे 269 कोटी रुपये तिथल्या विविध बिझनेसेसमार्फत जे सिटीमधला जो फंड येणार आहे त्याच्यामार्फत दिला जाईल, हे अमेरिकन सरकारने तिथं सांगितलेलं आहे. मित्रांनो, अमेरिकेमध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची किंमत काय असते तुम्हाला याच्यावरनं कळलंच असेल. आपल्या इकडं मित्रांनो एखादा ब्रिज पडला, मेले, तुटले, काय जरी झालं तरी आपलं सरकार काय मदत करतं हे तुम्हाला पण माहिती आहे. आपल्या सरकारला काही देणं-देणं नसतं. तरी बघितलं तरी एखाद्या कुठेतरी शासकीय नोकरी देतील, दिलं तरी काय देतील, एखादा कोटी देतील, 50 लाख देतील, 15 लाख देतील, तेवढ्यापुरतं तेवढं देतील. परंतु बाहेरच्या देशामध्ये एखाद्या जीवाची किंमत काय आहे, तर करोडो, अरबो रुपये आणि एवढे पैसे देऊन सुद्धा ते लोकं काय म्हणतात आहे, की आम्ही तिचा जीव पण आणून देऊ शकत नाही, परंतु आम्ही त्यांच्या घरच्यांना समाधान देईन, की त्यांना कुठेतरी जाऊन आर्थिक प्रॉब्लेम येणार नाहीत, यांसारख्या गोष्टी होणार नाहीत म्हणून एवढी मोठी 269 कोटी रुपयाची किंमत ही त्या जान्हवीच्या घरच्यांना दिली. मित्रांनो, आपल्या देशामध्ये अपघात होतात, खड्ड्यामध्ये बाईक पडून अपघात होतात, प्रशासनाच्या चुकांमुळे अपघात होतात. इव्हन त्या गोष्टी ते एक्सेप्ट करत नाहीत. कॉन्ट्रॅक्टर्सवरती कारवाई होतात, तेवढ्यापुरतं तेवढं सगळं वाचतं, परंतु त्याच्यानंतर काय, बेचे पाढे दोनच. हेच आहे मित्रांनो सगळा फरक आहे आपला आणि त्या देशांमध्ये. अमेरिका हे सुसंस्कृत देश आहे, त्यांना जीवाची किंमत माहिती आहे.
तिथं जर अपघात जरी झाला आणि त्यांना जर दोष आढळून आला, त्यांच्या स्वतःच्या माणसाचा दोष आढळून आला, तर ते त्याला पण शिक्षा करतील. त्याला कारागृहाची शिक्षा झालेली आहे. $5,000 फाईन झालेला आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, तो आता तिथं शिक्षा पण खाणार, त्याला फाईन पण भरावं लागणार आणि माफीनामामधून ₹269 कोटी भारतीय कुटुंबाला, जान्हवी गुंडलच्या परिवाराला त्यांनी दिलेला आहे. म्हणतात पैसापेक्षा माणूस महत्त्वाचा असतो. परंतु अमेरिकन सरकारने दाखवून दिलं, की तुम्हाला आम्ही समाधान तर देऊ शकतो, जरी आम्ही तुमचा माणूस परत आणून देऊ शकत नाही. ह्यालाच म्हणतात मित्रांनो माणुसकी, ह्यालाच म्हणतात ह्युमन राईट्स. त्यामुळेच मित्रांनो बाहेरच्या देशामध्ये लोकं राहायचं बघतात. अमेरिका, UK यांसारख्या देशांमध्ये जाऊन राहायचं बघतात. कारण तिथं माणुसकीला किंमत आहे, माणसाला किंमत आहे. तिथं पैशाला किंमत नाही आहे मित्रांनो. तिथं भ्रष्टाचार नाही आहे. जरी भ्रष्टाचार झाला तरी तिथं शिक्षा वेगळ्या आहेत, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जे नवीन-नवीन टॉपिक आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.